तरी लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल CP राधाकृष्णन हे आता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत। तसंच या ठिकाणी त्यांच्यासोबत अनेक महायुतीचे नेते देखील उपस्थित आहेत। आज दिवसभरामध्ये अनेक नेते या ठिकाणी येतील आणि बाबासाहेबांना अभिवादन करतील। या ठिकाणी भीम अनुयायांसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। राज्यभरातून अनेक भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात, त्यामुळे त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आलेली आहे। वाहतुकीच्या मार्गांमध्ये देखील काही बदल करण्यात आलेले आहेत। पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर तसंच मध्य रेल्वेने देखील विशेष व्यवस्था केलेली आहे। आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचतील। चैत्यभूमीवरून ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी लाखो भीम अनुयायी दाखल होत असतात आणि यंदा देखील मोठ्या संख्येने भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झालेलं होतं आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरामधून अनेक अनुयायी मुंबईमध्ये दाखल होत असतात। चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच अनेक अनुयायांनी रांगा लावलेल्या आहेत, गर्दी देखील केलेली आहे। तर मंगलप्रभात लोढा देखील चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। राज्यपालांसोबतच ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आता 4ही नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत। सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी येत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला होता। याआधी नव सरकार स्थापन होण्याआधी देखील काळजीवाहू मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते त्यावेळेस त्यांनी देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली होती आणि संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला होता। काल देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी त्यांचा पार पडला आणि त्यांनी आज या ठिकाणी पहाटेच येत सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्यासोबत बैठक घेत संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला आहे। तर दादरच्या चैत्यभूमीवरची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। CP राधाकृष्णन राज्यपाल यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी आहेत आणि ते बाबासाहेबांना अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसंच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, इतर सर्व मान्यवर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत आहेत। चैत्यभूमीमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। 4ही नेते बाबासाहेबांना अभिवादन करतायत, त्याचसोबत त्यांच्यासोबत महायुतीचे इतरही नेते आहेत। मंगलप्रभात लोढा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच ते राज्यपालांसोबत या ठिकाणी पोहोचलेले होते। त्याआधी देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी पोहोचले। त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांचा संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला आहे। या ठिकाणी राज्यभरातून लाखो भीम अनुयायी या ठिकाणी पोहोचतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करत असतात। झिरो कॅज्युअलिटी मिशन आपण एक मिशन आहे, कोणत्याही जीवितहानी होऊ नये पावसामुळे, अशासाठी आपला प्रयत्न सगळे लोक टेम्परेचर कलर टेम्परेचर बरोबर आहे तर दादर इथल्या चैत्यभूमीवरून ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार
आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत. महामानवाला अभिवादन करण्याचा आजचा दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधानाचे निर्माणकर्ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956ला निधन झालेलं होतं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आजचा हा महापरिनिर्वाण दिन असतो आणि त्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो भीम अनुयायी, आंबेडकरांचे चाहते आज दादरमधल्या चैत्यभूमीवर आलेले आहेत आणि अभिवादन केलं जात आहे. त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाचे राजकीय नेते सध्या चैत्यभूमीवर पोहोचल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि फक्त राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून आज भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईमध्ये चैत्यभूमीवर येतात आणि त्याचीच ही थेट दृश्य आज आपण पाहतोय. पहिला शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री पद घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचाही आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या या कार्यक्रमाकडे आहे. कालच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला आणि राज्याचे 2 उपमुख्यमंत्री त्यांच्या बाजूला सध्या उभे आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल CP राधाकृष्णन, अनेक प्रशासकीय अधिकारी आणि आता बाबासाहेबांना शासकीय मानवंदना दिली जाते. भारतीय समाजासाठी विशेषतः सामाजिक समता, न्याय आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस. आपण थेट जातोय मानवंदनेच्या ठिकाणी. दूरदर्शन वाला बोलना हेलो बोल कोण बोलतो? हॅलो ते त्यांचे माणसं आहे BMCचे. आपण काय करू शकत त्याला? मी कुठे BMC आपल्या सगळं करून हे बघ माझा हे बघ माझा बघ हे काम केलं की 7 दिवस काहीच नाही. तर काही वेळामध्ये या ठिकाणी मानवंदना दिली जाईल. शासकीय मानवंदना पूर्णपणे तयारी झालेली आहे. मुख्यमंत्री, राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे राज्यपालही या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत. आपला काहीच नाही सर.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अभिवादन केलेले मानवंदना नुकतंच हा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर आंबेडकरी अनुयायांचा जनसागर आता चैत्यभूमीवर लोटलेला आहे. काही महत्त्वाचे राजकीय नेते आत्ताच या ठिकाणी आले होते आणि अभिवादनाचा कार्यक्रम झालाय.